राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो. बोललो ना भाई, आता तू किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडी. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला पहिला पण सांगितलंय मी. हॅलो भाऊ इज्जत करतोय, इज्जत करा सांगतोय. बरं तुम्ही उगाच माझ्या गांडीत बोट घालतात आहे. घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उघड देतो, ठेवतोय तुम्हाला जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलत लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही दिली बाईट. हा माझून कशाला गांडीत घुसताय. फक्त एवढंच. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांनी काय बोलू दे. अरे काही बोलू द्यायच्या, गांडीत गेला आणि येऊ नका माझ्याकडे. काय घ्यायला आला तर मारणार आता. तुम्ही दिली बरोबर. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला नुकतेच उद्धव ठाकरे गटातून शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या खासदार संजय दीना पाटील यांनी आज त्यांच्या मुखातून जी पत्रकारांच्या विरोधात मुक्ताफळे उधळली, त्याचा तर सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे आमचे वृत्तपत्र जनता जनार्दन आवाज साप्ताहिक आणि ऐरोली ब्रेकिंग न्यूज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की खासदार साहेबांचे एकही बातमी आमच्या ह्या चॅनलमध्ये प्रकाशित होणार नाही. आणि ह्या जनता जनार्दन आवाज व ऐरोली ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. ते आम्हाला मारू शकतात अशी त्यांनी धमकी दिलेली आहे, करू पण शकतात, काहीच त्यात अडथळा नाही आहे. परंतु आम्ही सर्वसाधारण पत्रकार आहोत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना एक विनंती आहे की अशा खासदारांना, त्या पत्रकारांना मारण्याच्या धमक्या देतात किंवा त्यांना शिवीगाळ करतात, अशा खासदारांना आपण योग्य ती समज द्यावी, तशीच कारवाई करावी, ही विनंती.